आज 22/11/2020 ची अव्यक्त बाप दादांची अव्यक्त मुरली आहे. आजच्या मुरलीचे शीर्षक आहे स्वराज्य अधिकारी हेच विश्वराज्य अधिकारी. आज भाग्यविधाता बाबा आपल्या सर्वश्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत. बापदादांसमोर आता फक्त हेच संघटन नाही, परंतु चोहीकडील भाग्यवान मुलं समोर आहेत. ते जरी देश विदेशातील कोणत्याही दिशेला असतील, परंतु बेहदचे बाबा बेहदच्या मुलांना पाहत आहेत. या साकार वतनमध्ये तर स्थानाची हद आहे, परंतु बेहद बाबांची दृष्टीची सृष्टी बेहदची आहे. बाबांच्या दृष्टीमध्ये सर्व ब्राह्मण आत्म्यांची सृष्टी समावलेली आहे. त्यामुळे दृष्टीच्या सृष्टीमध्ये सर्व समोर आहेत. सर्व भाग्यवान मुलांना भाग्यविधाता भगवान पाहून आनंदित होत आहेत. जसे मुलं बाबांना पाहून आनंदी होतात, तसेच बाबा पण सर्व मुलांना पाहून आनंदी होतात. बेहदच्या बाबांना मुलांना पाहून आत्मिक नशा व खुशी होते की प्रत्येक मुलगा या विश्वासमोर विशेष आत्म्यांच्या यादीमध्ये आहे. जरी 16,000च्या माळेतील शेवटचा मणी आहे, तरी पण बाबांसमोर आल्यामुळे, बाबांचे बनल्यामुळे विश्वासमोर विशेष आत्मा आहे. त्यामुळे आणखी काही ज्ञानाच्या विस्ताराची माहिती जरी नसली, परंतु एक शब्द बाबा मनापासून मानला आणि मनापासून इतरांना सांगितले तर विशेष आत्मा बनतात. दुनियेसमोर महान आत्मा बनतात. दुनियेसमोर महान आत्म्यांच्या स्वरूपामध्ये गायन योग्य बनतात. एवढे श्रेष्ठ आणि सहज भाग्य आहे. तसे समजता का? कारण बाबा शब्द चावी आहे. कशाची? सर्व खजान्यांची, श्रेष्ठ भाग्याची. चावी मिळाली तर भाग्य किंवा खजाने अवश्य प्राप्त होतात. तर सर्व माता व पांडव चावी प्राप्त करण्याचे अधिकारी बनले आहेत. चावी लावता येते ना? का कधी लागत नाही? चावी लावण्याची विधी आहे मनापासून जाणणे आणि मानणे. फक्त मुखाने म्हटले तर चावी असूनही लागणार नाही. मनापासून म्हटले तर खजाने नेहमी हजर राहतील. अखूट खजाने आहेत ना, म्हणजे कधीच न संपणारे खजाने आहेत. अखूट खजाने असल्यामुळे जेवढी पण मुलं आहेत ते सर्व अधिकारी आहेत. खजाने खुले आहेत, भरपूर खजाने आहेत. असे नाही की जे नंतर आले आहेत त्यांच्यासाठी खजाने समाप्त झाले आहेत. जेवढे पण आत्तापर्यंत आले आहेत म्हणजे बाबांचे बनले आहेत, आणि भविष्यामध्ये पण जेवढे बनणारे आहेत त्या सर्वांपेक्षा खजाने अनेक पटीने जास्त आहेत. त्यामुळे बाप दादा प्रत्येक मुलाला सुवर्ण संधी देत आहेत की जेवढा ज्यांना खजाना घ्यायचा आहे तो मोठ्या मनाने घ्या. दात्याजवळ कुठलीच कमी नाही. घेणाऱ्यांच्या हिम्मत किंवा पुरुषार्थावर सर्व आधारित आहे. असे कोणतेच पिता संपूर्ण कल्पामध्ये नसतात ज्यांची एवढी मुलं आहेत, आणि प्रत्येक जण भाग्यवान आहे. त्यामुळे सांगितले की आत्मिक बाप दादांना आत्मिक नशा आहे. सर्वांची मधुबनला येण्याची, भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. भक्ती मार्गातील यात्रेपेक्षा मधुबनमध्ये आरामात बसण्याची, राहण्याची जागा तर मिळाली आहे ना. मंदिरांमध्ये तर उभे राहून भक्त दर्शन घेतात. इथे आरामात बसले आहात, तिथे तर पळा, पुढे चाला असे म्हणतात. आणि इथे आरामात बसले आहात,
अगदी आरामात आठवणीच्या खुशीमध्ये मजेत राहा. संगमयुगात खुशीने राहण्यासाठी आले आहात, तर दरवेळेस चालता फिरता खाता पिता खुशीचा खजाना जमा केला? किती जमा केला आहे? एवढा जमा केला आहे का जो 21 जन्म आरामात खात राहणार? मधुबन विशेष सर्व खजाने जमा करण्याचे ठिकाण आहे, कारण इथे एक बाबा दुसरे कोणी नाही हे साकार रूपामध्ये पण अनुभव करत आहात. तिथे बुद्धीद्वारे अनुभव करता, परंतु इथे प्रत्यक्ष साकार जीवनामध्ये बाबांशिवाय आणि ब्राह्मण परिवाराशिवाय आणखी कोणी दिसून येते का? एकच आस्था, एकच गोष्ट, एकच परिवार आणि एकरस स्थिती. आणखी कोणताच रस नाही. शिकणे आणि शिकवणे याद्वारे शक्तिशाली बनणे, मधुबनमध्ये हेच काम आहे ना. कितीतरी क्लासेस ऐकत असता, तर इथे विशेष जमा करण्याचे साधन मिळते. म्हणून सर्वजण धावत पळत पोहोचले आहात. बापदादा सर्व मुलांना विशेष हीच आठवण करून देतात की नेहमी स्वराज्य अधिकारी स्थितीमध्ये पुढे चालत राहा. स्वराज्य अधिकारींची निशाणी विश्वराज्य अधिकारी बनण्याची आहे. काही मुलं वार्तालाप करताना बाबांना विचारतात की आम्ही भविष्यामध्ये काय बनणार? राजा बनणार का प्रजा बनणार? बाप दादा मुलांना प्रतिसाद देतात की स्वतःला एक दिवस तपासून पहा, तर माहिती होईल की मी राजा बनेल का सावकार बनेल का प्रजा बनेल. सर्वप्रथम अमृत वेलेला तुमच्या मुख्य 3 कारभारी अधिकारी तुमच्या सहयोगी साथींना चेक करा. ते कोण आहेत? पहिले मन म्हणजे संकल्पशक्ती, दुसरे बुद्धी म्हणजे निर्णय शक्ती आणि तिसरे मागील किंवा वर्तमानातील श्रेष्ठ संस्कार. हे 3 विशेष कारभारी आहेत. जसे आजकालच्या जमान्यामध्ये राजासोबत महामंत्री किंवा विशेष मंत्री असतात, त्यांच्या सहयोगाने राज्यकारभार चालतो. सतयुगामध्ये मंत्री नसतात, परंतु जवळचे संबंधी साथी असतात. कोणत्याही रूपामध्ये साथी समजा किंवा मंत्री समजा, परंतु हे चेक करा, हे तिघे तुमच्या अधिकारामध्ये म्हणजे स्व अधिकारात चालतात. या तिघांवर तुमचे राज्य आहे का त्यांच्या अधिकारामध्ये तुम्ही चालता? मन तुम्हाला चालवत आहे की तुम्ही मनाला चालवत आहात? जसे पाहिजे, जेव्हा पाहिजे तसेच संकल्प करू शकता. जिथे बुद्धी लावू इच्छिता तिथे लावू शकता का बुद्धी तुम्हा राजांना भटकवते? संस्कार तुमच्या अधीन आहेत का तुम्हीच संस्कारांच्या अधीन आहात? राज्य म्हणजे अधिकार. राज्य अधिकारी ज्या शक्तींना ज्यावेळी जो आदेश देतात त्या तशाच विधीपूर्वक कार्य करतात का तुम्ही एक गोष्ट सांगता आणि त्या दुसरीच गोष्ट करतात? कारण निरंतर योगी म्हणजे स्वराज्य अधिकारी बनण्याचे विशेष साधन मन आणि बुद्धी आहे. मनमना भवचाच मंत्र आहे. योगाला बुद्धियोग म्हटले जाते. तर हा विशेष आधारस्तंभ तुमच्या अधिकारामध्ये नसेल किंवा कधी आहे कधी नाही, आत्ता आहे लगेच नाही, तिघांपैकी एकाची पण कमी अधिकारामध्ये असेल तर तपासून पहा की आपण राजा बनणार की प्रजा बनणार. बऱ्याच काळाचे राज्य अधिकारी बनण्याचे संस्कार बऱ्याच काळाचे भविष्य राज्य अधिकारी बनवतील. जर कधी अधिकारी कधी वशीभूत होत असाल तर अर्धा कल्प म्हणजे पूर्ण राज्य भाग्याचा अधिकार प्राप्त करू शकणार नाही. अर्ध्या वेळेनंतर त्रेतायुगी राजा बनू शकणार.
पूर्ण वेळ राज्य अधिकारी म्हणजे राज्य करणारे रॉयल घराण्यातील जवळच्या संबंधांमध्ये राहू शकत नाहीत. जर वारंवार वशीभूत होण्याचे, अधिकारी बनण्याचे संस्कार नसतील, परंतु राज्य अधिकाऱ्यांच्या राज्यामध्ये राहणारे बनणार, मग ते कोण झाले? ती तर प्रजा झाली ना. तर आता समजले, राजा कोण बनणार आणि प्रजा कोण बनणार? स्वतःच आरशामध्ये स्वतःच्या भाग्याचा चेहरा पहा. हे ज्ञान म्हणजे ज्ञान आरसा आहे. तर सर्वांजवळ हा आरसा आहे ना, मग स्वतःचा चेहरा पाहू शकता. आता बऱ्याच काळासाठी अधिकारी बनण्याचा अभ्यास करा. असे नाही की शेवटी तर बनूनच जातील. जर शेवटी बनाल तर शेवटचा एक जन्म थोडेसेच राज्य करू शकणार. परंतु हे पण लक्षात ठेवा, जर बऱ्याच काळाचा आत्तापासून अभ्यास नसेल किंवा सुरुवातीपासून याचे अभ्यासी नसाल, सुरुवातीपासून आत्तापर्यंत हे विशेष कार्यकर्ते तुम्हाला त्यांच्या अधिकारामध्ये चालवतात किंवा स्थिती डगमग करतात, म्हणजे धोका देतात, दुःखाच्या लहरींचा अनुभव करवतात, तर शेवटी पण धोकाच मिळू शकणार. धोका म्हणजे दुःखाची लहर जरूर येणार, तर शेवटी पण पश्चातापाची दुःखाची लहर येईल. त्यामुळे बाप दादा सर्व मुलांना पुन्हा आठवण करून देतात की राजा बना आणि आपल्या विशेष सहयोगी कर्मचारी किंवा राज्य कारभारातील साथींना आपल्या अधिकारामध्ये चालवा. तर समजले? बापदादा हेच पाहत आहेत, कोण कोण किती स्वराज्य अधिकारी बनले आहेत. बरं, तर सर्व काय बनू इच्छितात? राजाच बनू इच्छिता ना. मग आता स्वराज्य अधिकारी बनले आहात का असे म्हणता की बनत आहोत? जरूर बनू असे म्हणायचे नाही. बनूया असे म्हणले तर बाबा पण म्हणतात, ठीक आहे, राज्यभाग्य देण्यासाठी मी पण विचार करेन. सांगितले होते ना, बऱ्याच काळाचा संस्कार आत्तापासूनच पाहिजे. तसे तर बराच काळ नाही, थोडाच काळ आहे, म्हणजे थोडाच वेळ राहिला आहे. परंतु तरीसुद्धा एवढ्या वेळेचा अभ्यास नसेल तर मग शेवटच्या वेळी असे म्हणायचे नाही की आम्ही तर समजले होते, शेवटी नक्की बनून जाऊ. म्हणूनच असे म्हटले जाते, कधी नाही, आत्ता. कधीतरी बनू असे नाही, आत्ताच करायचे आहे, आत्ताच बनायचे आहे. स्वतःवर राज्य करा, आपल्या साथी सोबतींवर राज्य करायचे नाही. ज्यांचे स्वतःवर राज्य आहे त्यांना आत्तासुद्धा स्नेहामुळे सर्व लौकिक अलौकिक साथी जी हुजूर हा जी असे म्हणून साथी बनून राहतील. स्नेही आणि साथी म्हणजे सोबती बनून हाजीचा पाठ प्रत्यक्षामध्ये दाखवतील. जसे प्रजा राजाची सहयोगी असते, स्नेही असते, तसेच तुमच्या या सर्व कर्मेंद्रिया विशेष शक्ती नेहमी तुमच्या स्नेही सहयोगी राहतील आणि त्याचा प्रभाव साकारमध्ये तुमच्या सेवा साथींवर, लौकिक संबंधी साथींवर सुद्धा पडेल. दैवी परिवारामध्ये अधिकारी बनून आदेश देणे हे चालू शकत नाही. स्वतः आपल्या कर्मेंद्रियांना ताब्यात ठेवा, मग स्वतःच तुम्ही आदेश करण्याआधी सर्व साथी तुमच्या कार्यामध्ये सहभागी होतील, स्वतःच सहयोगी बनतील. आदेश देण्याची पण आवश्यकता नाही, स्वतःच स्वतःहून सहयोग करतील, कारण तुम्ही स्वराज्य अधिकारी आहात. जसे राजा म्हणजे दाता, तर दात्याला काही सांगावे लागत नाही, म्हणजे मागावे लागत नाही. असे स्वराज्य अधिकारी बना. ठीक आहे, हा मेळा पण विश्व नाटकामध्ये नोंदलेला होता. वाह ड्रामा म्हणता ना. दुसरे लोक कधी हाय ड्रामा, कधी वाह ड्रामा असे म्हणतात आणि तुम्ही
नेहमी काय म्हणता? वाह ड्रामा वाह, म्हणजे वाह विश्व नाटक वाह. जेव्हा प्राप्ती होते तर प्राप्तींसमोर काहीच कठीण वाटत नाही. तसेच जर एवढ्या श्रेष्ठ परिवाराला भेटण्याची प्राप्ती होते तर काही पण कठीण वाटत नाही. तुम्हाला काही कठीण वाटते का? खाण्यासाठी उभे राहावे लागते. खाताना पण प्रभूचे गुण गात राहा आणि रांगेमध्ये उभे राहिले तरी पण प्रभूचे गुण गात राहा. हेच काम करायचे आहे ना. याचा पण सराव होत आहे. आता तर काहीच नाही, आणखी वृद्धी होणार आहे. तशी स्वतःमध्ये बदल करण्याची सवय करा. जशी वेळ येईल तसे स्वतःला चालवा. तर जमिनीवर पण झोपण्याची सवय झाली ना. असे तर नाही की पलंग मिळाला नाही तर झोप येत नाही. टेंटमध्ये पण राहण्याची सवय झाली ना. चांगले वाटले का? थंडी तर वाजली नाही ना. आता संपूर्ण आबूमध्ये टेंट लावावे लागतील. टेंटमध्ये झोपणे चांगले वाटले का खोली पाहिजे? लक्षात आहे? सर्वप्रथम जेव्हा पाकिस्तानमध्ये होते तेव्हा महारथींना सुद्धा जमिनीवर झोपवत होते. जे प्रसिद्ध महारथी होते त्यांना हॉलमध्ये जमिनीवर 3 फुटाची जागा देऊन झोपवत होते. आणि जेव्हा ब्राह्मण परिवाराची वाढ झाली तरी पण कुठून सुरुवात केली? टेंटपासूनच सुरुवात केली ना. सर्वप्रथम जे निघाले ते पण टेंटमध्ये राहिले. टेंटमध्ये राहणारे सेंट म्हणजे महात्मा झाले. साकारचा पार्ट असताना पण टेंटमध्येच राहिले. तर तुम्ही लोक पण अनुभव करणार ना. मग सर्व प्रत्येक गोष्टींमध्ये खुश आहात? बरं, आणखी 10,000 टेंट मागवून व्यवस्था करो. सर्वजण स्नानाच्या व्यवस्थेचा विचार करतात, ती पण होऊन जाईल. लक्षात आहे? जेव्हा हा हॉल बनला होता तेव्हा सर्व काय म्हणत होते? एवढी स्नानगृह काय करायची? या उद्देशाने ते बनवले होते. आता तर कमी पडत आहे ना. जेवढे बनवणार तरी पण कमीच पडणार, कारण शेवटी तर बेहदमध्ये जायचे आहे. सर्व बाजूंची मुलं पोहोचली आहेत. तर हे पण बेहदच्या हॉलचा शृंगार झाले आहेत. खाली पण बसले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणावर बसून मुरली ऐकत आहेत. अशी वाढ होणे ही पण भाग्याची निशाणी आहे. वृद्धी तर झाली, परंतु विधीपूर्वक चाला. असे नाही की इथे मधुबनमध्ये तर आलो, बाबांना पण पाहिले, मधुबन पण पाहिले, आता जसे पाहिजे तसे चालू, असे करायचे नाही. कारण काही मुलं असे करतात, जोपर्यंत मधुबनला यायला मिळत नाही तोपर्यंत पक्के राहतात. मग जेव्हा मधुबन पाहतात तर थोडे आळशी होऊन जातात. असे अलबेले आळशी बनू नका. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जीवन आहे. तर जीवन म्हणजे नेहमी अर्थात कायमचे असते ना. जोपर्यंत आहे तोपर्यंत असणारच. जीवन बनवले आहे. जीवन बनवले आहे का थोड्या वेळासाठी ब्राह्मण बनले आहात? नेहमी आपल्या ब्राह्मण जीवनाच्या विशेषतांना सोबत ठेवा. कारण या विशेषतांमुळे वर्तमानसुद्धा श्रेष्ठ आहे आणि भविष्य पण श्रेष्ठ आहे. मग आता काय राहिले? टोली आणि वरदान. वरदान तर वरदात्याची मुलं बनलात. जी आहेतच वरदात्याची मुलं, त्यांना प्रत्येक पावलामध्ये वरदात्याकडून वरदान स्वतःच मिळत असतात. तुमची पालना वरदानाने होते. वरदानांच्या पालनेमध्ये जगत आहात. नाहीतर विचार करा, एवढी श्रेष्ठ प्राप्ती आणि मेहनत काय केली? मेहनत न करता जी प्राप्ती होते त्यालाच वरदान म्हटले जाते. तर मेहनत काय केली आणि प्राप्ती केवढी श्रेष्ठ आहे. जन्मोजन्मींसाठी प्राप्तींचे अधिकारी बनले. तर असे वरदान प्रत्येक पावलामध्ये वरदात्याकडून मिळत आहे आणि नेहमीच मिळत राहणार. दृष्टीद्वारे, बोलण्याद्वारे, संबंधाने वरदानच वरदान आहेत. अच्छा,
आता तर स्वर्ण जयंती साजरी करण्याची तयारी करत आहात. स्वर्ण जयंती म्हणजे स्वर्ण स्थितीमध्ये स्थित राहण्याची जयंती साजरी करणे. नेहमी खरे सोने, त्यामध्ये थोडी पण भेसळ नाही, त्यालाच स्वर्ण जयंती म्हणतात. तर दुनियेसमोर सोन्याच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे खरे सोने प्रत्यक्ष व्हावे, त्यासाठी ही सर्व सेवेची साधनं बनवत आहेत. कारण तुमची स्वर्ण स्थिती स्वर्णयुगाला आणणार, स्वर्णिम संसाराला आणणार, ज्याची इच्छा सर्वांना आहे. आता ही दुनिया बदलली पाहिजे. तर स्वपरिवर्तनाद्वारे विश्वपरिवर्तन करणारे तुम्ही विशेष आत्मे आहात. तुम्हा सर्वांना पाहून इतर आत्म्यांना हा निश्चय होईल, शुभ भावना असेल की खरोखर स्वर्णिम दुनिया आता आली की आली. तुमचे उदाहरण पाहून निश्चय होतो ना की खरंच ही चांगली वस्तू आहे. तर स्वर्ण संसाराचे सॅम्पल म्हणजे उदाहरण तुम्ही आहात, स्वर्ण स्थितीवाले आहात. तर असे उदाहरण पाहून त्यांना निश्चय होईल की जेव्हा असे उदाहरण तयार आहेत तर अवश्य असा संसार आता आला की आला. अशी सेवा स्वर्ण जयंतीमध्ये करणार ना. ना उम्मीदमध्ये उम्मीद निर्माण करणारेपणा. अच्छा, सर्व स्वराज्य अधिकारी, सर्व बऱ्याच काळाचा अधिकार प्राप्त करणाऱ्या अभ्यासी आत्म्यांना, सर्व वरदात्याच्या वरदानामध्ये जगणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आम्हा मुलांची सुद्धा बापदादांना प्रेमपूर्ण आठवण आणि नमस्ते. आजचे वरदान आहे, भटकणाऱ्या आत्म्यांना खरा ठिकाणा देणारे चैतन्य लाईट माईट हाऊस भव. विस्तार आहे, कोणत्याही भटकणाऱ्या आत्म्यांना खरा ठिकाणा देणारे चैतन्य लाईट माईट हाऊस बना. त्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, प्रत्येक आत्म्याच्या इच्छेला ओळखा. जसे योग्य डॉक्टर त्यांनाच म्हटले जाते जे नाडी परीक्षा जाणतात, तसे परखण्याच्या शक्तीचा नेहमी वापर करा. दुसरा, नेहमी आपल्याजवळ सर्व खजान्यांचा अनुभव कायम ठेवा. नेहमी हे लक्ष ठेवा की फक्त सांगायचे नाही, परंतु सर्व संबंधांचा, सर्व शक्तींचा अनुभव करवायचा आहे. आजचे बोधवाक्य आहे, दुसऱ्यांचे करेक्शन करण्यापेक्षा एक बाबांसोबत ठीक कनेक्शन ठेवा. ओम शांती.